यायचं एकट्यालाच आणि जायचं सुद्धा जरा ना चला. येताना कोणाबरोबर येतं? येताना कोण नाही. यायचं एकट्यालाच आणि जायचं सुद्धा. बरं येताना आणताना काही नाहीये. काय आनंद येताना काय आहे? काय येताना? हा बरं जाताना काय आहे? मग मधीच का म्हणायचं माझं माझं? का म्हणायचं? हऱ्यानो संसार उठा वेग करा शरण दावदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कबीराचे आणि तेथे मनुष्याचे. चला मला सांगा तुम्ही इथं आपण मृत्यू लोकांमध्ये आलो. 100 वर्षाचा आयुष्य दिला आहे. चला कोणी 80 वर्षामध्ये गेले असतील, कोणी 60 वर्षामध्ये गेले असेल, कोणी 40 वर्षामध्ये गेले असेल, कोणी 20 वर्षामध्ये गेले असेल. आणि करुणाने सर्वांना दाखवलंय कोण कोणाचे. करुणाने काय केलं? चला माणसाचा माणसावर किती विश्वास आहे, माणसाचा माणसावर किती प्रेम आहे. मुंबई शहरामध्ये खेड्याचा ग्रस्त गेला आणि खूप मोठी नोकरी लागली. त्याला 1 लाख 2 लाख रुपये पगार. कोणाला? खेड्याच्या ग्रस्ताला. गेला कुठं? मुंबईला. 1 लाख 2 लाख रुपये पगार. आणि तो मुंबईला गेला असताना खूप मोठी नोकरी केली, खूप पैसा कमवला, खूप धंदरोळी कमवलं. आणि खूप कमवून एक दिवस त्यांनी विचार केला, चला आता आपण घरी आपल्या घरी जाऊ. आता बरेच दिवसाला आपण बरेच दिवसाला घरी गेलेलो नाही. देणार ठेवा. म्हणून त्याला घरी जायचं. मग आता घरी आता असं नाही जायचं. आपल्या घरी जाऊन आपण आपल्या गावाला काहीतरी दाखवायचं ना, समाजाला आपल्या नातेवाईकाला काहीतरी दाखवायचं. म्हणून 10 तोळ्याची सोन्याची साखळी बनवली. 1 तोळ्याची म्हणत आता आपलं काय जायचं नाही का? काय जायचं आपल्याला फोन घेता येईल ना नाही का? आपल्याला बंद पडायला फोन घेता करता येईल ना. आणि फोन घेता सुद्धा येत नाही आपल्याला. आपण कुठेतरी पोहोचू. 10 तोळ्याची सोन्याची साखळी बनवली. चला हे हातात 5 अंगठ्या, हे हातात 5 अंगठ्या, 10 अंगठ्या. चला 10-20 तोळ्याच्या बनवल्या. कमराला 1 सोन्याची साखळी बनवली. कशाची बनवली? मला सोन्याची. तर नुसतं म्हणा बनवली. आणि घरी निघाला असताना अर्ध्या रस्त्यामध्ये आला आणि आक्षेप केला. मला तुम्हाला हे सांगायचं, कोणाचं मरण कुठं आहे, कोणाचा जन्म कुठं आहे आणि कोणाची कर्मभूमी कुठं आहे ध्यानात ठेवा. मला तुम्हाला हे सांगायचं, आपल्या जन्मभूमीवर आणि आपल्या कर्मभूमीवर आपण ठाम असतो. काही नाही करता आलं चालेल नाहीये. आपलं प्रारब्ध आपल्याच बरोबर आहे. कोणी काही करू शकत नाहीये. भोगतो न घडे संचिता वाचुनी आणि करावा तो मनी समाधान. आपला भोग आपल्याला भोगावंच लागेल कसंही असेल नाही का? म्हणून म्हणी मानले खेद म्हणावा गोविंद. आपला भोग आपल्याला भोगूनच सारावा लागेल. आलिया भोगासी असावे सादर देवावरी फार घालूनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय नाही का? भयाची पोटी दुःखात केलासी शरण देवाची जागा. का म्हणे काय नोहे तो करिता नाही का? काय करू शकत नाहीये. जो काही करू शकतो त्याला काय म्हणायचं? म्हणत त्याला देव म्हणायचं. देव कोणाला म्हणायचं? जो काही करू शकतो, काही जो काही करू शकतो. पांडव त्यानेच निर्माण केले आणि कौरव सुद्धा कोण निर्माण केले? देवानेच. पांडव सुद्धा देवानेच निर्माण केले आणि कौरव सुद्धा देवानेच निर्माण केले. पण त्याची कला अशी आहे, 11 अक्षरी कौरव आणि 5 अक्षरी पांडव. इकडे 100 आणि इकडे 5 किती होते? 105. लक्षात ठेवा. इकडे 100 आणि इकडे 5. पण ध्यानात ठेवा 11 अक्षरी सैन्याचा 7 अक्षरी सैन्याकडून त्याने आणि 6 करून घेतला. धृतराष्ट्र ध्यानात ठेवा. धृतराष्ट्र असा होता त्याला 900 हत्तीचं बळ सांगितलं. कोणाला? नुसतं नाही, हे शास्त्र सांगते. शास्त्र हे म्हणत नाहीये. 900 हत्तीचं बळ कोणला होतं? धृतराष्ट्राला होतं 900 हत्तीचं बळ. पण धृतराष्ट्राला एवढंही बळ असताना आतूनही आंधळा होता आणि बाहेरून सुद्धा कोण होता? धृतराष्ट्र. आतून कसा होता? म्हणजे आंधळा. आणि बाहेरून कसा होता? म्हणून आंधळा. आतून बाहेरून आंधळा असल्यामुळे स्वतःच्या समोर 100 गेले. किती गेले? 100. स्वतःच्या समोर 100 गेले. स्वतःच्या समोर 100 गेले.
ध्यानात ठेवा, स्वतःच्या समोर 100 गेले असताना धृतराष्ट्र चिंता करत आहे. चिंता त्याचं कारण ते आहे का हा आतूनही आंधळा होता आणि बाहेरूनही आंधळा होता आणि हा नुसता स्वार्थी होता. काय होता? नुसता स्वार्थी होता. पांडव 5च होते पण अखंड देवाचं भजन होतं, नाही का? पांडवाला 12 वर्ष वनवास आणि 13वा वर्ष म्हणा अज्ञातवास, म्हणजे 13ही वर्ष वनवास होता. पण 13 वर्ष वनवासात असताना 13ही वर्ष अखंड देवाचं भजन होतं. बरं, काय वनवासाची आवश्यकता होती? काही एवढे शूर होते, सामान्य नव्हते की क्षणामध्ये पांडवाला हरवू शकत होते. नुसता 6 करू शकत होते. पण देवाचं उपदेश आहे, 12 वर्ष वनवास भोगल्याशिवाय तप वाढत नाहीये आणि जोपर्यंत तप वाढत नाहीये तोपर्यंत हे कौरवाचा नाश करू शकत नाही. हेच माऊली त्यांना सांगितलं बाबा. आणि शरीराचा आगवी म्हणजे या वाचना, त्याच्यामध्ये शंका नाही. एक दिवस पाठीमागचं पाप पुण्य असेल त्याच्याकरता ते भोगण्याकरता यावाच लागतं. चला, जसं भोगण्याला यावं लागतं ना तसं जसं 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 भोगल्याला लागतं. हा देह नाशिवंत कसा आहे? कसा आहे हा? नाशिवंत. मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातिले रे, कर्म कीटकाचा साधा राव राव दुर्गंधी रे, आमगळचा बाधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. काय कर? म्हणून त्या देवाला काय कर? शरण शरण. आणि शरण जात असताना आनंद व्हावी शरण. मी तुम्हाला सांगून गेलो, सर्वापेक्षा दुर्लभ काय या मृत्यू लोकांमध्ये काय दुर्लभ आहे? सर्वापेक्षा दुर्लभ काय आहे? तर सर्वापेक्षा दुर्लभ मनुष्य देह आहे. काय आहे? मनुष्य देह. आपला विषय परत आता की माणूस नर. कुठं आता आपण राक्षस नर गेला, पशु नर गेला आणि माणूस नर. हा तिसरा काय आहे? माणूस नर. माणसाने जन्मल्यापासून अंत होईपर्यंत जर देवाचंच भजन केलं तर शास्त्र उपदेश करते की बाबा त्याच्याशिवाय आपल्याला काही नाही, त्याच्याशिवाय आपलं कोणी नाहीये, आपलं काही नाहीये आणि त्याच्याशिवाय आपलं कोणी नाहीये. विषय चिंतन आहे का? विषय चिंतन, विषय चिंतन, विषय चिंतन, व्यर्थ चिंतन, परदो चिंतन आणि बोध चिंतन. किती झाले? किती झाले? मनाच्या विषय चिंतन, परदो चिंतन, व्यर्थ चिंतन आणि बोध चिंतन. विषय चिंतन म्हणजे विषयी माणसं अनेक विषयामध्ये उरफडून गेल्यामुळे अनेक माणसं विषयामध्ये उरफडून गेले. विषयामध्ये उरफडून गेल्यामुळे देवाची प्राप्ती नाही, संत महात्म्याची संगती नाही. नाही याला विषय चिंतन म्हटलंय. चला, परदो चिंतन. हे पण कठीण आहे. याचं असं होईल, त्याचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, हे परत दुसरं स्वतःच काही होईल. स्वतःच माणूस बघतच नाही ना, तो दुसरंच बघत असतो. त्याला परदो चिंतन म्हणलं. चला, व्यर्थ चिंतन. व्यर्थ चिंतन कसं होतं? कसं होतं? पण आता हे चिंतन करून काय फायदा? काय सार? सांगा मला, काय सार? कसं होतं आणि कसं तर नाही. याच आवश्यकता नाही. बोध चिंतन जर ज्याच्या करता आला, त्याच्यावर जो आरूढ झाला, त्याला बोध प्राप्त झाला, त्याला देव लांब नाही. लांब नाही. त्याला देव आहे लांब नाही. देह याच्यात करता आहे पण जाईल जाणार आहे. याच्यामध्ये शंका नाही. एक दिवस हा जाणार आहे. हे जाईल याची गाळोबा खाईल. कारेन मग सी दगडा. त्याला ठेवा. अहंकारी माणसाला उपदेश केला. कारेन मग सी दगडा, हाती कैचे घोडे वाडा, नाही का? लोडे बलिष्ठ सुपती आणि जरा आलिया फजिती. फजिती लक्षात ठेवा. आता या परत थोडं या काय सांगतो लक्षात ठेवा. आपण कुठं होतो हे ध्यानात होत्या. मुंबईचा माणूस रस्त्याने आला, काय झाला? ऍक्सिडेंट झाला. पुढे जाऊ आपण. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट जबर झाला आणि तो ऍक्सिडेंट मध्ये गेला. तो ऍक्सिडेंट मध्ये गेला असताना त्याला मग चला गावात काही लोकांना समजलं, काही लोक गेले, त्याला घेऊन आले.
घेऊन आले असताना त्याची अंतयात्रा दारात असताना मग आता अंत झाले माणसं घरात नाही त्याचा बरं हे कोणी गेलेलं उभं असतं, कोणी उभं गेलेलं असतं. आपण 3 माजलं तर मागला उभा गेला, कोणा करता गेला सांगा मला, कोणा करता गेला? आपल्याच करता. बस कोणा करता? एवढा माणूस स्वार्थी आहे. कोणा करता गेला? आपल्याच करता गेला. बरं मग आता नेवा त्याला आतमध्ये नाही का? त्याला स्नान, शेवटचं स्नान कुठं असतं? त्याला बाहेर असतं. आणि मग त्याला पाणी गरम केलं आणि त्याला स्नान घालण्याकरता ते पाणी आणलं आणि त्याला स्नान घातलं. स्नान घालून आणि मग ती ताटकी ठेवली. आता पूर्वी ताटकी म्हणजे बांबूची असायची, आता काय तसं राहिलं नाही पाहिजे नाही. हा ती बांबूची ताटकी असायची आणि ते बांबू तुम्हाला आपला उपदेश करतोय. बांबू सुद्धा उपदेश करतोय माणसाला, पण माणसाला ते कळत नाही. ते उपदेश करते 4 बांबूचा हुंडा. काय जसे पूर्वी मुलाला हुंडा द्यायचे नाही का, तसं माणसाला अंत झाल्यानंतर जाता 4 बांबूचा हुंडा. किती बांबूचा? 4 बांबूचा हुंडा. त्याला बांधण्याकरता चितोळीचा बिंडा. काय इकडे नाही बांधली? तुम्ही पाहिलं नाही कधी? आंबेडकरला बांधितलं. 4 बांबूचा हुंडा, त्याला बांधण्याकरता सुतुळीचा बिंडा. लक्षात ठेवा, त्याला बांधण्याकरता सुतुळीचा बिंडा. पण स्मशानात नेला, त्याला चित्ता रचल्या गेली आणि चित्ता रचून त्याला पाणी पाजण्याकरता कशाचं काय? मग आता आयुष्यभर भरपूर कमावलं, सोडलं तर यावा नाही झालं. त्याला पाणी पाजण्या नाही जमायचं त्याला. आणि त्याने एवढं केलंय आयुष्यभर, त्याने खूप केलंय काही. मग त्याला निदान सोडण्याचं त्याला पाणी पाजण्याकरता यावा नाही नाही. बरं पाणी पाजण्याकरता त्याला घाबराचा हाणा. बरं त्याला प्रदक्षिणा मारताना त्याला फोडण्याकरता काय? फोडण्याकरता त्याला ठेवा, त्याला फोडण्याकरता काय? दगडाचा धोंडा. लक्षात ठेवा, एवढंच फक्त स्मशानापर्यंत सगळं. पुढं यायचं एकट्यालाच आणि जायचं सुद्धा. त्याचं ऍक्शन झालं. त्याला स्नान घालायला बाहेर आणलं, स्नान घातलं आणि त्याला ताटकीवर झोपवलेलं. पुढं ताटकीवर झोपलं. ताटकीवर बांधत असताना आता पत्नी एवढं ऐश्वर्य संपन्न होती, सर्व काही अंकुळ होतं. घरी मी तुम्ही श्रीमंतीत गेले होते. चांगलं ऐकायचं, मी तुम्हाला ग्रंथ नाही सांगत, शास्त्र मी नाही सांगत तुम्हाला. मी शास्त्र सांगत नाही, ग्रंथ नाही सांगत नाहीये. वेद शास्त्र पुराणे हाका मारी ती लोका. ध्यानात ठेवा, वेद शास्त्र पुराणे हाका मारी ती लोका. गाफील निजू नका, काळ देईल धोका. काय करा? गाफील नका राहू. गाफील कितीही केलं, कितीही करा, कितीही करा, जायचं एकट्याला आणि यायचं सुद्धा. जायचं एकट्याला आणि यायचं सुद्धा एकट्याला. सर्व बरोबर आहे. बरं चांगल्या घरचं संबंध असत ना, सर्व गाव सर्व गाव एक ग्रस्त गेला आणि त्याचा अंत झाला आणि त्याची अंत्ययात्रा आणि गावातून चालली. गावात एक संन्यासी होत आणि ते संन्यासी गावात शिरायला. संन्यासी गावात शिरायला आणि हे अंत्ययात्रा बाहेर झाला. एकच झालं. पण संन्याशाला तिथं नेम आहे पाहिजे. आता नाही सांगता येतो तिथं नेम आहे. संन्याशाने प्रेत कधी पाहायचं नाही. संन्यासाचा शास्त्र तो नेम आहे. मोठे मोठे महात्मे सांगतात संन्याशाने ते अंत्ययात्रा कधी म्हणजे ते प्रेत पाहायचं नाहीये. त्याला संन्यासी म्हटलं गेलं. संन्याशाने 1 महिनाभर त्या गावात राहायचं, महिन्याच्या पुढे एकही दिवस राहायचं नाहीये. आणि त्याचा नियम आहे. संन्याशाने फक्त 7 किंवा 5 घरं भिक्षा मागायची, याच्या उपर भिक्षा मागे. आताचा नियम आहे. चला मग ते नाही सांगायचं. आता कोण संन्यासी कोण संसारी हे नाही सांगायचं. आता संसारी कमी असतील पण संन्यासी संसारी खाली पोत्यावर झोपत असतील पण संन्यासी आता असं उलटा प्रसंग. चला मग मला संन्यासी ते नाही सांगायचं. आणि ते संन्यासी गावात शिरलं आणि ते आमच्या ते प्रेत चाललं असताना संन्यासाला प्रेत पाहायचं नाही.
म्हणून ते संन्यास गावात शिरला असताना ते प्रेत पाहिजे ना म्हणून एका घरात शिरलं. कारण ही प्रेत जाईपर्यंत घरात थांबा आपण, म्हणून ते घरात शिरलं. त्या घरात ते होते वेश्येचं घर. कोणाचं होतं? ते वेश्येचं घर होतं, वेश्येचं. आणि त्या वेश्येच्या घरात ते अचानक राहिलं होतं. ते घरात राहिलं होतं आणि घरात उभं राहिलं असताना आणि ही अंत्ययात्रा गेली स्मशानात. मग त्यांचा विधी तो चालू झाला. अंत्ययात्रा गेली, त्यांचा विधी चालू झाला की त्या घरात थांबलं. त्या वेश्येजवळ 2 दासी होते. ते वेश्येने एका दासीला बोलवलं आणि दासीला सांगितलं, जा म्हणलंय आता जे प्रेत गेलंय ते वैकुंठात गेलंय, स्वर्गात गेलंय, का कैलासात गेलंय, का नरकाला गेलंय. जा म्हणली पाहुणे. कोण होती? कोण म्हणली? वेश्ये म्हणली. कोणाला सांगितलं? दासीला सांगितलं. या संन्याशाला इंजेक्शन बसलं नाही, याला इंजेक्शन बसलं. ही तर वेश्या आहे. पण हिच्या जवळ ही दासी आहे. ही दासीला सांगते, जा स्मशानात. ही अंत्ययात्रा गेली, हे प्रेत स्मशानात गेले असताना हे वैकुंठात गेलंय. काय सांगते ना आपल्याला? काय सांगते? चला वैकुंठवासी नाही का, स्वर्गवासी नाही का, कैलासवासी. हे फक्त म्हणू शकतो माणूस. इतकं सोपं नाही. एवढं सोपं आहे का? तिने दासीला सांगितलं, की त्या संन्याशीने ऐकलं. ते म्हणलं ही तर वेश्या आहे. आणि आपल्या दासीला सांगती काहीतरी भानगड आहे, काहीतरी गोळी आहे, म्हणून ते तसंच उभं राहिलं. ती दासी गेली स्मशानामध्ये. स्मशानामध्ये गेले, सर्व पाहिलं आणि सर्व पाहून ती माग आली. माग आलं असताना तिने दासीला विचारलं, ते प्रेत जे त्याचा विधी केलाय ते कुठे गेलाय? ती म्हणली वैकुंठात. काय म्हणली? वैकुंठात. ती म्हणली वैकुंठात. याला आश्चर्य वाटलं. काय म्हण, मी संन्यासी आहे, मी आयुष्यभर काय केलंय? संन्यास घेतलाय, मी जंगलात राहतोय. मी तरी मला समजत नाही. संन्यासाला संसारी माणूस काय समजत? समजन संन्यासाला नाही याचा अनुभव. संसारी माणसाचा अनुभव संन्यासाला नाही, आज कधी करणार नाही. त्याने फक्त देवाचीच भक्ती करायची, त्याला बाकीचा अनुभव काही नाही येऊ शकत. दासी बाजूला झाली आणि त्या संन्याशाने त्या वेश्येला बोलला, वेश्येला बाई साहेब, हा माणूस वैकुंठात कसा गेला मला एवढं सांगा. माझी विनंती आहे, तुमचे पाय धरतो, माझी विनंती आहे, हा माणूस वैकुंठात कसा गेला मला एवढं सांगा. ती म्हणजे सोपं आहे. सोपं लक्षात ठेवा. चांगला आणि वाईट एवढंच म्हणा फक्त. ते म्हणजे सोपं आहे. हे काय अवघड नाहीये. माझ्या दासीला मी सांगितलं, जा तो माणूस कुठे गेला एवढं बघून ये. तिने सांगितलं वैकुंठात. कुठे गेला? वैकुंठात. ध्यानात ठेवा, जो भगवान वैकुंठात आहे ना, म्हणजे साधू संत वैकुंठात आहे. पण वैकुंठ सोडून मृत्यू लोकात आले. मृत्यू लोक एवढा श्रेष्ठ आहे. मला तुम्हाला हे सांगायचं, मृत्यू लोक किती श्रेष्ठ आहे. सामान्य श्रेष्ठ, अंत लागत नाहीये, एवढा श्रेष्ठ आहे. पण माणसाच्या जन्माला येऊन जर माणसासारखं राहिल्याच तो माणसं जर माणसातो तिथून मुक्त होत असतो. तिने सांगितलं सोपं आहे, काही अवघड नाहीये. चला, एखादा चांगला करत असेल तर त्याच्या अंतविधीला जागा पुरत नाही. काय पुरत नाही? जागा पुरत नाही. जागा. आणि सर्व लोक कुजबुजतात, चांगला होता. काय होता? चांगला होता. आयुष्यभर चांगलंच केलं. आयुष्यभर आपल्या कुळाला, आपल्या वंशाला संस्कार दिले, जगावर परोपकार केला, जगाचं दुःख आपण सहन केलं, त्याच्यावर उपकार केला, जगाला मदत केली, चांगली वर्तणूक होती, म्हणून तो माणूस जग काय करते? हे त्याची स्तुती करतात, स्तुती. म्हणून तो कुठे गेला? जर समज स्मशानामध्ये गेला, त्याचा प्रेत त्याचा विधी केला आणि विधी करत असताना कुजबुज करत असतील, कुजबुज करत असतील, हा बरा आहे. ते कुठे गेला? आता हे मी सांगू तुम्हाला, हे मी सांगू का? चला, तुम्हाला हे नाही सांगू. जे कुजबुज
करत असते. हा बरा गेला मला सर मला सांगतोच तुम्हाला एक ग्रस्त आयुष्यभर लोकांना त्रास दिला, लोकांना आयुष्यभर त्रास दिला आणि आयुष्यभर त्रास दिला असताना एक दिवस त्याला पश्चाताप झाला आणि ते बसलं असं गावाचं बसलं, त्याचं गाव बसलं चिंता करीत असताना आणि 4-2 लोक आले. बाबा तुम्ही खूप श्रीमंत असं, तुम्हाला काय चिंता आहे? तुम्ही एवढं दुःखी का आहेत? तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाहीये, काहीच कमी नाहीये, मग तुम्ही एवढी चिंता करता का बसले? काय चिंता करायचं कारण आहे? ते मला मी आयुष्यभर लोकांचं काय केलं? आयुष्यभर मी हेच केलं. आयुष्यभर लोकांना मी दुःख दिले, आयुष्यभर लोकांना मी वाईट नजरेनेच पाहिले, आयुष्यावर तुम्हाला मी त्रासच दिलाय. म्हणजे इच्छा आहे, म्हणजे विनंती आहे. 4-2 दिवस माझा अंत होणार आहे, पण प्रत्येकाला विनंती आहे माझा अंत झाल्यानंतर प्रत्येकाने काय करायचं? प्रत्येकाने कोणी दोर आणायचा, कोणी दावे आणायचे, कोणी साखळी आणायची, कोणी काही आणायचं आणि जसं जसं बांधता येईल तसं बांधायचं. काय करायचं? जसं जसं कोणी दांडाला बांधायचं, कोणी पायाला पोटऱ्याला बांधायचं, कोणी मांड्याला बांधायचं, कोणी कमराला बांधायचं, कोणी गळ्याला बांधायचं, कोणी छातीला बांधायचं आणि जसं वडता येईल तसं वडायचं. काय करायचं? ते 4 खाली मकरी मला नको आहे. प्रत्येकाला मी तुला दिला आहे, ज्यांना ज्यांना त्रास दिलेला आहे त्यांनी दोर आणायचे आणि जसं जसं बांधता येईल तसं तसं बांधायचं आणि मला स्मशानापर्यंत प्रत्येकाला जसं वडता येईल ना तसं वडायचं आणि मला स्मशानापर्यंत घेऊन जायचं. ऐका बरं का, मृत्यू लोक तुम्हाला काय सांगतोय? हा मृत्यू लोक आहे, जसं वाटतंय तसं वाढायचं. लोक म्हणले तर तुम्हाला आम्हाला तुम्ही म्हणायची काय गरज नाही, आम्ही तेच करणार होतो. मनात काय म्हणले? आम्ही तेच कारण साऱ्या गावाला तू तसं दिलं ना म्हणून आम्ही तेच करणार होतो. 4-2 दिवसांनी गेलं, 4-2 दिवसांनी गेलं. मग आता गावाने विचारच केला, कोणी कासरा आणायचं, कोणी सौंदर्य आणायचं, कोणी नाडा आणायचं, कोणी साखळी आणायचं. आता सौंदर्य नाही, नाडा नाही, पण हे आणायचं. जसं जसं आणतात तसं आणायचं. मग कोणी मनगडाला बांधायचं, कोणी दांडाला बांधायचं, कोणी छातीला बांधायचं, कोणी पायाला बांधायचं. सर्वांनी जसं बांधतात तसं बांधलं आणि प्रत्येक जण वडी चालला. मग आता कोणी कसंही वडायचं, कोणी कसंही वडायचं आणि नेमकंच त्याला वडीत वेशीपर्यंत नेलं. आता गाव एकूण असतं, गाव त्यालाच गाव म्हणायचं. गाव कोणाला म्हणायचं? गाव एकूणही असतं नाही का. 4 लोक असतील तरी त्यांचं मत एकत्रित येत नाही, एकत्रित. आणि मृत्यू लोकात जे भक्ती आहे, जी संगती आहे ती फक्त एकत्र येण्याकरता आहे. एकत्रित येऊन सर्वांचं एकमत व्हावा एवढ्या करता आहे. पण सर्वांचं एकमत कधी? कोणी जागे असतील, कोणी झोपलेले असतील नाही का. हे ठरलेलं असतं. ते काय असतं? ठरलेलं असतं. माणसं प्रवचनाला झोपतात, माणसं कीर्तनाला झोपतात नाही का. नाही झोपणार माणसं पुढे झोपतात. काय झालं? साऱ्याने वडीत आणलं आणि यश तोंडाजवळ आणलं विशीमध्ये. आता सर्व गाव जमलं होतं. मग आता कोणी पुढे ओढायचं, कोणी कसंही ओढायचं, कोणी कसंही ओढायचं. 4 जमले. ते म्हणले अरे चला आता याचा अंत गेलाय नाही का. याला कसंही ओढलं तर काय फायदा? एकाने मोबाईल काढला आणि लावला पोलीस स्टेशनला. कुठं लावला? पोलीस स्टेशनला मोबाईल लावला. पोलीस स्टेशनला मोबाईल लावलं. अशा माणसाला असा सवणी चालले. मग आता पोलिसांना काय त्यांची स्वतःचीच असते, त्यांना दुसरीची नसते, त्यांना स्वतःचीच असते. त्याने गाडीत गाडी मोठी आणि 5-25 कोटी आले. मोठ्या गाडीत घेऊन आले घेऊन पाहिलं त्यांनी. आता पाहिलं ते बरोबरच होतं ना. जे पाहिलं तेच पाहिलं त्याने पाहिलं. उचल माणूस टाक गाडी, उचल माणूस टाक गाडी. बरं कोणी बांधलं येणं देत नाही. जेवढे दिसते ना तेवढे गाडीत टाकले आणि तेवढे गाडीत टाकून तेवढे पोलीस स्टेशनला हजर केले आणि दिले कैदेत टाकून. कैदेत टाकून गेले. कैदेत आत नेले ते बाहेरून दार बाहेरून ती एकमेकांसंग बोलू लागली. काय ग्रस्त आहे, काय माणूस आहे. आयुष्यभर त्रास दिला तर दिला, पण अंत झाल्यानंतर सुद्धा आपली सोय करून गेला. काय करून गेला? काय करून गेला? अंत झाल्यानंतर सुद्धा आपली सर्वांची सोय करून गेला. ध्यानात ठेवा. म्हणून हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक. चला आपण कुठं होते तिथे या.
हा, त्या बाईच्या त्या ग्रस्ताला त्या मालकाला काय करत होते? स्नान त्याला स्नान घातलं. मी तुम्हाला सांगत होतो त्याला आत नाही गेलं, त्याला बाहेर स्नान घातलं आणि त्या ताटकीवर झोपवलं आणि ताटकी बांधली. बाई मालकीन धायमुख रडत होती. कोणावर प्रेम होतं? कोणावर? आपल्या मालकावर प्रेम होतं. तिथपर्यंत मालकावर खूप प्रेम होतं आणि धायमुख रडत होती. ती रडता ती बेशुद्ध म्हणजे अवस्था झाली. इतकी रडत होती ती भालवी सोडून गेली, एवढी रडत होती. पण पटकन लक्षात आलं, एवढी रडत असताना ध्यानात ठेवा, एवढी रडत असताना तिचं लक्षात आलं माझ्या मालकाच्या गाड्यात काय आहे. तुम्हाला मला एवढंच सांगायचंय फक्त, माझ्या मालकाच्या गाड्यात काय आहे? 10 तोळ्याची साखळी आहे. माझ्या मालकाच्या कमराला काय आहे? सोन्याची साखळी आहे. 15 ते 20 तोळ्याची साखळी आहे. माझ्या मालकाच्या हातात 8 ते 10 अंगठ्या आहेत. बरं 2-2 तोळ्याचे आहेत. किती तोळे सोनं आहे? आपल्या काय किती तोळे आहे? 5-50 तोळे सोनं आहे. ना जाणू, ध्यानात ठेवा, ना जाणू हे जाण्याची शक्यता दाट आहे. दाट ना जाणू हे जाण्याची शक्यता आहे. माणसं काही बघत नाहीये. ऍक्सिडेंट झाला ना एखादा ग्रस्त तिथे असेल, जर कोणी नसेल तो काढल्याशिवाय ना जाणून हे जाण्याची शक्यता आहे. म्हणून तिने काय केलं? तिने काय केलं? आपल्या भावाला बोलवलं. आता दुसऱ्याचा काय विश्वास नाही का? तो कसंही असेल दुसरं काय विश्वास? तिने आपल्या भावाला बोलवलं आणि भावाला असं बाजूला गेली, त्याला खुणवलं आणि बाजूला बोलवून घेतलं. त्याला सांगितलं भाऊ माझं या ऐक, चला म्हणजे पती गेले तर गेलेच, पण त्यांच्या अंगावर साखळी आहे, त्यांच्या अंगावर सोनं आहे, सोनं, आणि ते काही कमी नाहीये. जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून याच्यावर ध्यान ठेव. कशावर? याच्यावर ध्यान ठेव. बाई तिथून परत आली आणि परत मालकाजवळ आली आणि काय करू लागली? परत रडू लागली. लक्षात ठेव. ऐका, आता मला तुम्हाला एवढं सांगायचं, ज्याच्या बरोबर आयुष्यभर संसार केला, काय केला? ज्याच्या बरोबर आयुष्यभर संसार केला, शेवटी अंत झाल्यानंतर कोणावर प्रेम? कोणावर प्रेम? आयुष्यभर संसार कोणावर केला? मालकावर केला. मालकावर. जोपर्यंत सोनं दिसलं नाही ना तोपर्यंत धाय मोकळून रडत होती. धाय मोकळून रडता रडता बेशुद्ध होत होती. पण लक्ष कशावर गेलं? सोन्यावर गेलं. भावाला बोलवलं आणि सांगितलं बाबा जाण्याची शक्यता आहे, याच्यावर काय कर. लक्ष कुठे गेलं? ध्यानात ठेवा, याला संसार म्हणते. संसार कशाला म्हणते? यालाच म्हणते. याला 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 साधू संतांनी उपदेश केला. अरे चला, आता तुम्हाला मी अनेक प्रकार सांगितलं असेल. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतिर दाशले केल्या प्राण्या, माझे 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 म्हणून. बहीण कोणाची? कोणीच कोणाचं नाही. बहीण कोणाची? भाऊ कोणाचे? कोण कोणाचे? सगळे सोयरे. अरे मेल्या पाठी राहतील मागे, तुटतील धागे डोळे. इथं आपलं कोण आहे? 2 दिवसाची तुझी जवानी. कोणाची? तुमची नाही, सर्वांची. 2 दिवसाची तुझी जवानी. अरे पुढे नाही टिकणार. वृद्धपण होता. अरे वैद्य काय करणार? किती डॉक्टरांनी उघडून जरी पाजले तरी जाणार. म्हणजे त्याच्यामध्ये शंका नाही याच्यामध्ये. त्याच्याकरता आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नव्हे. अरे खायला नसेल चालेल, पण देवाचं वचन कधी विसरायचं नाही. हे साधू संतांचं वचन आहे. वचन. अरे तू पाहुणार, अरे मी पाहुणार, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवस म्हणजे 50 वर्ष रात्र आणि 50 वर्ष म्हणून दिवस. सोपीत किती गेले? 50. आता काही मत होतं, भाग वेगळाच आहे. नाही सर, मला तुम्हाला हे नाही सांगायचं, पण 50 वर्ष झोपेल आणि 50 वर्ष जागृती. सावधान सावधान वाचे बोला नारायण, कानाचे फे मोठे काही करारे साधन. म्हणून शास्त्राने आपल्याला उपदेश केला, बाबा राम नाम तू भजले प्यारे, काय को मगरूर करता है. अरे हे माझं ते माझं ते माझं काही नाही. आपलं कच्चे मट्टी की बंगला तेरा पलक में पाव करता है.
माणसाचा देह ध्यानात ठेवा. चला तुम्ही म्हणता असेल हे माझं आहे ते माझं आहे, करुणाने तुम्हाला दाखवून दिलंय, करुणाने दाखवून दिले, सर्वांना दाखवून दिले आणि सर्वांनी पाहिले. तसे नाही गेले पण तसे नाही गेले. हॉस्पिटलमध्ये राहून 10-20 लाख घातले असतील आणि मग गेले, चट्टाच काढून गेले. तसे नाही गेले. ध्यानात ठेवा, हे तुमच्या आपल्या जोपर्यंत आहेत आपण तोपर्यंत आयुष्यभर आपल्या लक्षात असतं. म्हणून चाललेलं आयुष्य परत नाही. चला आता मी बराच तुमचा बरोबर बराच वेळ घेतला. शास्त्र तुम्हाला आपल्याला उपदेश करते. अंतवंत मेध्या नित्य शोकता सिरना अनाथ प्रवेशी तस्मात ध्यासो भारत. आणि शरीरात आगवे म्हणजे देवाच नंतर जरी आपली येण्याची इच्छा नसेल, नको बा देवा संसार हा लय दुस्तर आहे, नको इथे यायला, तरी यावाच लागतं. त्यांना यावं लागत तरी आपल्याला यावाच लागतं. आघवे म्हणजे यावाच लागतं. ते नाशिवंत स्वभावे जसं आघवे म्हणजे यावं लागतं, याच्यामध्ये शंका नाहीये. तसं तितका हा नाशिवंत आहे. कसा आहे नाशिवंत? हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुला झंजावे पंडोकुमार. म्हणून तुला फलाची अपेक्षा तू किती केली तर फलाची अपेक्षा जरी केली फलाची, तरी तू फलाला पात्र नाहीस. द्यायचं कोणाच्या हातात आहे? त्याच्याच हातात आहे. देता देवविता नेता नेवविता. तुझी काय सत्ता? निमित्ताचा ध्वनी केला असे प्राणी माझे म्हणून आणि व्यर्थ गेला. नाही का? देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे. चला म्हणून आपले हरिभक्त पर्यंत रघुनाथ चंद्रभान पोकळे बसतोस, नाही का? पण बसतो. तुम्हाला आपल्याला बसताही येतं, तुम्हाला आपल्याला चालताही येतं, तुम्हाला आपल्याला जेवताही येतं, नाही का? तुम्हाला आपल्याला झोपताही येतं. ज्या पुंडलिकाने जो पांडुरंग उभा केलाय, भगवान जगाचा रक्षण करता, तिन्ही लोकांचा चालक, ज्या पुंडलिकाने उभा केला त्याला बसता येत नाहीये, त्याला चालता येत नाहीये, त्याला काही खाता येत नाहीये. काही त्याला विजेवरी ज्याची पाऊले समान आणि तोच एक दान शोधदाता असा तो भगवान आहे. आयुष्य घालवत असताना त्याचं फक्त भजन करा. काही नाही. मी तुम्हाला युग सांगतो. युग प्रत्येकात नुसती उपासना होती, तीर्थामध्ये नुसता यज्ञ होता, द्वापारामध्ये नुसती पूजा होती. पण कलियुगामध्ये जिथे कीर्तनाची जागा आणि तिथे पांडुरंग होता. म्हणून तो भगवान त्याचं भजन केलं, त्याची भक्ती केली, तो आपल्या बरोबर आहे म्हणून समजायचं. तुकारामात म्हणजे देवाला पाहायला शोध घेण्याकरता मी चाललो होतो, पण देव माझ्या जवळ आहे, नाही का? कुठं आहे? हे देवाचे मंदिर आणि आत आत्मा परमेश्वर तो माझ्या जवळ आहे. तो मला शेवटी कळाला. चला म्हणून तुमच्या आपल्या समाजामधून मोहनराव आणि जाऊन यांना 5 वर्ष नक्कीच भगवंताने त्यांना सद्गती प्राप्त करून दिली असेल. आणि त्याचा जो हात तोरला आहे यांनाही भगवान दुःखातून सोडवण्याची नक्की शक्ती देईल. या ठिकाणी 1-2 श्रद्धांजली होत्या.